तरुण भारत नागपूर दिनांक 20 डिसेंबर 2020. विशेष लेख कोरोनाचा प्रकोप आणि आपली जबाबदारी. गजानन निमदेव. कोरोनाचा प्रकोप प्रचंड वाढलाय. नियंत्रणात येता येता कोरोनाचा प्रसार वाढतच चाललाय. कुठे दुसरी तर कुठे तिसरी लाट आली आहे. संपूर्ण जगात जवळपास 62 दशलक्ष केसेसची नोंद झाली आहे. त्यापैकी एकट्या भारतात 9.5 दशलक्ष कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. भारतात जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 18% लोक राहतात, तर जगातील एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 15% रुग्ण हे भारतात आहेत. आकडेवारी तशी गंभीर आहे. मध्यंतरी भारतात दररोज कोरोनाचे लाखापेक्षा जास्त रुग्ण आढळत होते. 1000पेक्षा जास्त रुग्णांचे मृत्यू होत होते. सध्या हा आकडा कमी झाला असला तरी कोरोनाचा प्रकोप जारी आहे हे लक्षात घेऊन नागरिकांनी आपली दिनचर्या ठेवली पाहिजे. ही काळाची गरज आहे. मार्च महिन्यात देशात जेव्हा कोरोनाचा शिरकाव झाला तेव्हा याचा एवढा वाईट प्रभाव आपल्यावर पडेल आणि संपूर्ण जनजीवन विस्कळीत होईल याचा विचारही आम्ही तेव्हा केला नव्हता. कोरोनाविरुद्धची लढाई सरकारनं जनता कर्फ्यू लागू करून केली होती, जेणेकरून जनतेमध्ये जागरूकता निर्माण होईल आणि लोक सतर्क होतील. जनता कर्फ्यूला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसादही दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला जनतेनं प्रत्येक वेळी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. पण कोरोनाचा प्रसार हळूहळू वाढतच गेला आणि शेवटी संपूर्ण टाळेबंदी लागू करावी लागली. गावांपासून तर शहरांपर्यंत आपण सगळेच सतर्कपणे व्यवहार करायला लागलो. नियमांचं पालन करता करता आपल्या सगळ्यांचीच दमछाक झाली. पण आपल्याला कोरोना होऊ नये यासाठी आपल्यापैकी प्रत्येकानं काळजी घेतली आणि तरीही अनेकांना कोरोनानं गाठलंच. आपल्यापैकी अनेकांचे आप्त स्वकीय आपल्याला न सांगताच इहलोकाच्या यात्रेला निघून गेलेत. ना त्यांनी अखेरचं आपल्याला पाहिलं ना आपण त्यांना पाहू शकलो. जवळच्या व्यक्तींच्या अशा अवेळी जाण्यानं अनेक जण हतबल निराश झाले. अनेक जण अनाथ झाले. काय परिस्थिती ओढवली या कोरोनानं. दमछाक होऊनही आपण नियम पाळले आणि तरीही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच गेली. त्याचप्रमाणे सरकारनं टाळेबंदी लागू केल्यानं त्याचा विपरीत परिणाम झाला आणि आर्थिक घडामोडी जवळपास ठप्प झाल्या. उद्योगधंदे ठप्प झाले. व्यापार थांबला. अनेकांचे रोजगार गेले. खाजगी क्षेत्रातील अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. ऑटो रिक्षा चालकांसारख्यांचा स्वयंरोजगार हरवला. टाळेबंदीची मुदत सरकारनं वेळोवेळी वाढवली आणि कोरोनाला पायबंद घालण्यासाठी उपाययोजनाही केली. टेस्टिंगची व्यवस्था मजबूत करून यंत्रणाही सक्षम केली. निधीची कुठलीही कमतरता भासणार नाही याचीही काळजी सरकारकडून घेतली गेली. मात्र आर्थिक आघाडीवर निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी सरकारला टाळेबंदी टप्प्याटप्प्यानं उठवावी लागली. अजूनही टाळेबंदी पूर्णपणे हटलेली नाही. एकीकडे सरकार कोरोनाच्या आघाडीवर लढते आहे, तर दुसरीकडे आर्थिक आघाडीवर मोठंच आव्हान आहे. पण सरकार आपल्या परीनं कसोशीनं प्रयत्न करत आहे. आर्थिक प्रगतीचा घसरलेला दर, कोट्यवधी लोकांचा गेलेला रोजगार आणि त्यातून निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी सरकारनं वेळोवेळी अनेक उपाय केले. पण तरीही अजून कोरोनाही गेलेला नाही आणि अर्थव्यवस्थाही रुळावर आलेली नाही. अजूनही शाळा महाविद्यालयं बंद आहेत. शिक्षण क्षेत्रावर एक प्रकारे अवकळा पसरली आहे. शिक्षण क्षेत्र तर संकटात आहेच, या क्षेत्राला पूरक उद्योग करणारे सर्व लोकही मोठ्या संकटात सापडलेत. उपजीविका कशी चालवावी हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. 5 जून रोजी मार्गदर्शक तत्त्व जारी करत केंद्र सरकारनं जेव्हा मोकळीक 1ची घोषणा केली तेव्हा देशात 2.5 लाखांपेक्षा जास्त लोक कोरोनानं ग्रासले होते. मार्च महिन्यात जेव्हा मोदींनी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं तेव्हा संपूर्ण देशात केवळ 173 लोकांनाच कोरोना झाला होता. टाळेबंदीनंतरची ही लढाई कोरोनासोबत तर आहेच, पण बिघडलेलं अर्थचक्र रुळावर आणण्यासाठीही आहे. ज्यांचे रोजगार गेले आहेत ते त्यांना परत कसे मिळवून देता येतील हे एक मोठं आव्हान आपल्यापुढे वासून उभा आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी कोरोनाशी लढण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. जनतेनंही अपवाद वगळता सर्व नियमांचे काटेकोर पालन करत सरकारला सहकार्य केलं. ही विशेष बाब अनुभवास आली. भारतात मोठ्या संख्येनं लोक ग्रामीण भागात राहतात. गावांमध्ये वैद्यकीय सुविधाही पुरेशा नाहीत.
दर्जा अजूनही सुधारलेला नाही. आरोग्याच्या पाहिजे तेवढ्या सुविधा उपलब्ध नसतानाही 130 कोटी लोकांच्या आपल्या विविधतेनं नटलेल्या देशात कोरोनाला नियंत्रित करण्यात आपण मोठं यश मिळवलंय, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सरकारनं जेव्हा टाळेबंदी लागू केली तेव्हा मजुरांचे लोंढेच्या लोंढे गावांकडे परतू लागले. पण गावकरी कोरोनाच्या बाबतीत सतर्क असल्यानं त्यांनी शहरांमधून येणाऱ्या आपल्या नातेवाईकांना गावाबाहेरच विलगीकरणात ठेवलं. अनेक गावांनी तर बाहेरच्यांना आतही येऊ दिलं नाही. अगदी खालच्या स्तरावर करण्यात आलेल्या उपायांनी आपण सगळ्यांनी कोरोनाला पुष्कळ नियंत्रणात ठेवलं हे विसरता येणार नाही. गावकऱ्यांनी अशी छोटी छोटी पावलं टाकून उपाय केल्यानं सरकारलाही आधारभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला. सरकारनं प्रयत्न केलेत, नागरिकांनीही सहकार्य केलं, त्यामुळे कोरोनाला बऱ्यापैकी अटकाव करता आला. पण जसजशी मोकळीक आपल्याला मिळाली तसतशी कोरोनाची आकडेवारीही वाढायला लागली. आपली मानसिकताही बदलल्याचं जाणवत आहे. आपण आपले जे व्यवहार बदलले आहेत, शिस्त मोडायला लागलो आहोत, त्यांना आजवर आपण कोरोनाशी जी लढाई केली त्यावरच प्रश्नचिन्ह लागलं आहे. आता आपण जे मुखाच्छादन लावतो आहोत ते कोरोनापासून स्वतःला वाचवण्यासाठी नव्हे तर होणारा दंड टाळण्यासाठी लावतो आहोत, हे लक्षात घेतलं पाहिजे. भौतिक दूरता पाळण्याच्या नियमालाही आपण फाटा देतो आहोत. कसलीही पर्वा न करता सगळे व्यवहार जर आपण सुरूच ठेवलेत तर येणारा काळ आणखी कठीण असेल, हे लक्षात घ्यायला हवं. कोरोना चेंगरून मरावा एवढी गर्दी आपण बाजारांमध्ये करतो आहोत. ज्यावर अजूनही लस आलेली नाही त्या कोरोनाची भीती आपल्या मनातून इतक्या लवकर जावी याचंही आश्चर्य वाटतं. एकीकडे जगभरातील वैज्ञानिक कोट्यवधी लोकांचे प्राण वाचावेत म्हणून लसी तयार करण्यासाठी जीवाची बाजी लावून संशोधन करतायत, तर दुसरीकडे आम्ही बेदरकारपणे वागत आहोत. हा विरोधाभास कसा चालेल? टाळेबंदी हटवून मोकळीक मिळाल्याचा सर्वाधिक गैरफायदा देशाच्या राजधानीतील म्हणजे दिल्लीतील नागरिकांनी घेतला. दिवाळीत जी बेपर्वा वृत्ती दिसून आली ती तर माफ करण्यालायक नव्हतीच मुळी. दिल्लीच्या बाजारांमध्ये जी प्रचंड गर्दी उसळली त्याची चर्चा तर संपूर्ण जगभरात झाली. आज आपण पाहतोच आहोत की दिल्लीकर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करतायत. दिल्लीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 8,000च्या वर गेली होती आणि मृतांचा आकडा एकदम 150च्या जवळपास. किती बेदरकार झालेत दिल्लीकर, त्याचा हा पुरावा होता. हा आकडा घाबरवून टाकणाराही होता. 8-10 दिवस तर मरणाऱ्यांची संख्या ही दररोज 100वर गेली होती. रुग्णांची संख्या वाढतच गेल्यानं सरकारलाही बेड्सची संख्या वाढवावी लागली आणि तिकडे मृतांचा आकडा वाढल्यानं घाटांवर मृतदेहांवर अंत्यसंस्कार करायलाही जागा उपलब्ध होत नव्हती. काय विचित्र स्थिती निर्माण झाली आहे बघा. लोक जागरूक राहतील आणि पूर्वार्धात जसं सहकार्य केलं तसं सहकार्य आताही केलं तरच सरकारकडून ज्या व्यवस्था केल्या जात आहेत त्या आपल्याला यशस्वी करता येतील. डॉक्टर्स प्रयत्न करतायत, औषधांची उपलब्धता होते आहे, रुग्णालयं सज्ज झाली आहेत, पण जोपर्यंत आपण नियमांचं कसोशीनं पालन करणार नाही तोपर्यंत काही उपयोग नाही. कोरोना संपल्याच्या थाटात आपण वागलो तर अपयश आपल्याच पदरी पडणार हे निश्चित. कोरोनावर लस शोधण्यात संशोधकांना यश आलं असलं तरी लसीकरण अजून सुरू झालेलं नाही, त्यामुळे आता तर खबरदारी घ्यायचीच आहे. संपूर्ण लसीकरण झाल्यानंतरही पुढली 2-3 वर्ष आपल्या सगळ्यांना आताच्याच नियमांचं पालन करावं लागणार आहे. मुखाच्छादन लावणं, हात साबणानं धुणं, भौतिक अंतर राखणं, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणं असे सगळे नियम काटेकोरपणे पाळले तरच आपण स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवू शकू, हे लक्षात घेतलं पाहिजे. कोरोनाशी लढण्याचा हा अखेरचा टप्पा आहे. या टप्प्यात आपल्या सगळ्यांनाच अधिक सतर्क राहावं लागेल. कामासाठी आणि उपजीविका चालवण्यासाठी म्हणून त्यासाठी आपल्याला बाहेर पडायचंच आहे. पडा ना, काहीच आक्षेप नाही, पण कामाशिवाय बाहेर पडून गर्दी न करणं, सरकारनं जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचं कसोशीनं पालन करणं हे तर आपल्या हाती आहे. तेवढं केलं तरी पुरेसं ठरेल. भौतिक अंतर राखणं आणि मुखाच्छादन लावणं ही आता आपल्या पसंतीची गोष्ट राहिलेली नाही, ती आवश्यकता झालेली आहे. आपला जीव वाचवण्यासाठी लसीपेक्षाही सतर्कता जास्त जरुरी आहे. सरकार आणि विविध संस्था त्यांचं काम जबाबदारीनं करतातच आहेत. आता गरज आहे ती आम्ही नागरिकांनी वागण्याची. गजानन निमदेव यांनी लिहिलेला विशेष लेख आपण तरुणभारत.net या संकेतस्थळावरही ऐकू शकता. असे अभ्यासपूर्ण विवेचन करणारे लेख आपण तरुणभारत.net या संकेतस्थळावरही ऐकू शकता.
असे विवेचनपूर्ण लेख ऐकण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही नक्की करा. धन्यवाद.